पण देशामध्ये असं कधी घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्याचा पक्षच काढून विस्तारित केला. तो विस्तार दिला नाही तर कोण सुधारली. ठीक आहे, हा निर्णय कायद्याला धरून असं वाटत नाही आणि म्हणून सुशील कोर्टामध्ये आपण गेलेला त्याचा निकाल लवकर लागेल अशा प्रकारची अपेक्षा आहे. पण दुसरी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की खून याची काही फारशी शिक्षा करायची नसते. मी आतापर्यंत 14 निवडणुका लढलो, ते 14 5 निवडणुका अशा होतात की खून वेगळी. पहिल्यांदा त्या काळात लई नंतर गाय वाचू आले, नंतर चरखा आला, त्याच्यानंतर हात आला, त्याच्यानंतर घड्याळ आले. हे सगळे वेगवेगळ्या खुणा या राज्याच्या देशात आपण पाहिल्या. आणि त्यावर कोणाला असं वाटत असेल की एखाद्या संघटनेची खून आपण काढून घेतली तर त्या संघटनेचं अस्तित्व संपेल असं कधी होत नसतं. फक्त एकच आहे की सामान्य माणसाशी आपला संपर्क हा वाढवला पाहिजे आणि त्याला नवीन काय आपण करून घेतली ती सांगितली पाहिजे. तर फारशी अडचण त्याच्यामध्ये येणार नाही. माहिती ग्रुप आणि ही मंडळी काम करतात त्याची कल्पना ऐकून होती. आज तुम्ही सगळेच विचारात आणि राष्ट्रवादीच्या संघटनेमध्ये काम करण्याची तयारी सुरू ठेवली. तुला सगळ्यांचं मी या ठिकाणी अंत्यकरणापासून स्वागत करतो. एका जवळ आली तुम्ही ज्या मतदारसंघात काम करतात त्या मतदारसंघामध्ये तुम्ही लोकांनी मलाही निवडून दिलं आणि त्यावेळेस तो मतदारसंघ मला चांगलं ठाऊक आहे. तुम्ही सगळ्यांनी एकजुटीने आपली शक्ती करायला लावली तर आपण एक अनुकूल अशा प्रकारचा निकाल या मतदारसंघात देऊ याची मला खात्री. येत्या काही दिवसामध्ये कोण तिथं उमेदवार या सवयीचे निकाल होतील आणि प्रत्येक संघानं कामाला सुरुवात ही असे आता थांबायची आवश्यकता नाही. तुम्ही परत गेल्याच्या नंतर एक संच तयार करा, बरोबर कसं जायचं लोकांना सांगा, म्हणजे त्यांची व्यक्ती काय ते सांगा, कोणाची माहिती लवकर देऊ हे सांगा आणि एक प्रकारचं वेगळं वातावरण त्या ठिकाणी अनुकूल आहे त्या लोकांना एक प्रकारचा विश्वास घेईल हे देण्याचं काम तुम्ही करावं. या कामात तुम्हाला यश मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे.